विठाला 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 प्रभु रामचंद्र भगवान की जय। हर हर होईन भिकारी पंढरीचा वार करी, आची माझा नेमधर्म मुखी विठोबाचे नाम। हीच माझी उपासना लागे संतांच्या चरणा, हाची माझा नेमधर्म मुखी विठोबाचे नाम। तुका म्हणे देवा तुका म्हणे देवा, हीच माझी भोळी सेवा, हाची माझा नेमधर्म मुखी विठोबाचे नाम। विठाला 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 पांडुरंगा करू प्रथम नमन, 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 पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपाधारे कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपाधारे कथेचा विस्तारू। दुसरे दुसरे चरण त्यांच्या कृपाधारे कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपाधारे कथेचा विस्तारू। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची, दुसरे पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका, शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञान देव पाहे, शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञान देव पाहे,
शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाये शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाहे सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताये सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताये सोपान तो ब्रह्म मूळ माया मुक्ताये सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताये धन्य 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 निवृत्ती राया धन्य 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 निवृत्ती हे धन्य 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 निवृत्ती आया धन्य 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 निवृत्ती आया शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाहे 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 सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई 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 मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी या वार करे संताच्या या वार मस्तक हे पायावर या वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी संताच्या मस्तक हे पायावर या वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी मस्तक माझा पायावरी या वारकरी संताच्या होईन बिकारी पंढरीचा वारकरी हाची माझा नेम धर्म मुखी विठोबाचे नाम. प्रस्तुत सेवरूपी घेतलेला अभंग जगद्वन्य संत शिरोमणी तुकोबारायांच्या गाथ्यातील पंढरीचा निष्ठांत वारकरी असणारे जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून संतांच्या दर्शनाची पंढरीश परमात्म्याची आणि वारकऱ्याची असणारी मिरासी परंपरेची मिरासी या अभंगामध्ये वर्णन करतायत. विठ्ठल विठ्ठल हो. सालाबादप्रमाणे प्रतिवर्षी चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र परमपवित्र आशास्तिकांचं स्थान क्षेत्र बेलापूर या ठिकाणी प्रत्यक्ष परमात्मा या ठिकाणी अवतरलेला आहे. हरिहर केशव गोविंद स्वरूपामध्ये भगवान परमात्मा या ठिकाणी विराजमान आहे. उक्कलगाव बन भगवंत या बिल्बपुरी नगरीमध्ये आलेले आहेत. बिल्बपुरी म्हणजे बेलाचं जंगल. आज श्रावण महिना आहे, श्रावण मास आहे, सोमवार आहे आणि ही माझ्या वाट्याला आलेली सेवा प्रतिवर्षीप्रमाणे हा नाम सप्ताह गेले अनेक वर्षापासून चालू आहे. या सेवेमध्ये असणारी सर्व समस्त गावकरी मंडळी, सर्व हरिहर केशव गोविंद अखंड हरिनाम समिती कमिटी, तरुण कार्यकर्ते आणि ज्यांच्या मार्गदर्शनाने प्रेरणेने चालू आहे असे हरिभक्तपरायण सोपान काका महाराज बेलापूरकर या परंपरेतून हा नाम सप्ताह
गेल्या अनेक पिढ्यापासून चालू आहे, अनेक वर्षापासून चालू आहे. या परंपरेचा, या घराण्यांचा आणि या कुळदैवतेचा, उपासनेचा हा परंपरेचा संबंध आहे. परमपवित्र अशा प्रकारचं आपलं सर्व गावकरी मंडळी या सेवेत आपण रत आहात आणि या ठिकाणी भगवंताची सेवा आपल्याला घडते आहे. हा नाम सप्ताह अखंड अशा प्रकारचा चालू आहे. अत्यंत उत्तम नियोजन आहे. सुंदर दरवर्षी नवीन नवीन कीर्तनकार मंडळी परंपरेचे ऐकायला मिळतात, श्रवण करायला मिळतात. परमपूजनीय भास्करगिरी महाराज त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणारच आहेत. अशा या नगर जिल्ह्यात, या मांदियाळीत अखंड महाराष्ट्राला बेलापूरकर घराणं माहिती आहे. अशी बेलापूरकरांचं असणारं हे परंपरेचं दैवत, हे आमचं ग्रामदैवत आहे. हे आमची परंपरेची उपासना आहे. केशव गोविंद भगवान हे आमचं अंतःकरण आहे. आणि या उपासनेने आपलं या क्षेत्रामध्ये ही संत मंडळी अवतरली. आधी देव आले आणि मग संत आले. संत रूपाने भगवान परमात्म्याची उपासना करणारी मंडळी या क्षेत्रात होऊन गेली. म्हणून बेलापूरला देव यायचं कारण म्हणजे फार मोठं भाग्य आहे बेलापूरकर. बेलापूर ग्रामस्थांचं भाग्य आहे. उकलगावकर ग्रामस्थांचं भाग्य आहे. बनातील ग्रामस्थांचं भाग्य आहे. बेलापूर, दोन्ही बेलापूर. का? ही प्रवरा नदी आहे आणि त्या ठिकाणी या क्षेत्रात, या पुण्यभूमी पवित्र क्षेत्रात आपला जन्म व्हावा, या देवाचं दर्शन घडावं. आणि हे खरोखर भाग्याची गोष्ट आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, हरी आणि हर हे दोन्ही एकच आहेत. याच्यापेक्षा वेगळं नाही. डावा अंग आणि उजवा अंग वेगळं आहे का? नाही, एकच आहे. उजवे वामग भाग आणि तुका म्हणे एकच अंग. हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाची हृदय गुढी साखरेचे ठाई. पूर्वीच्या काळामध्ये हरी आणि हरांमध्ये वाद झाला. देवांमध्ये नाही पण माणसांमध्ये वाद झाला. त्याची उपासना करणारे महाविष्णूचे उपासक आणि भगवान शंकराचे उपासक. फार मोठा वाद झाला त्र्यंबकेश्वर नाशिकला. आणि त्याच्यात सिंहस्थामध्ये कुंभमेळ्यात त्याच्या मारामाऱ्या झाल्या. नागा साधू म्हणजे तलवारीशिवाय बोलणंच नाही. त्या ठिकाणी तो वाद निघाला. त्याला कोर्ट नाही, काही नाही, काही नाही. मग शेवट सर्वांची सभा बसली आणि तिथं सर्वोपरी निर्णय मिळाला. निर्णय असा झाला, नाशिक ही प्रभू रामाची भूमी आहे, हरीची भूमी आहे. आणि हर भगवान क्षत्र त्र्यंबकेश्वरला आहेत, त्र्यंबक राज आहेत. तिथं हर नागा साधूंनी तिथं स्नान करायचं आणि हरी म्हणजे वैष्णवांनी नाशिकला स्नान करायचं. याचा अर्थ देवांमध्ये वाद, माणसांमध्ये देवाच्या नावावरनं वाद करणं हे चुकीचं आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, सर्व देव एकच आहे, एकच स्वरूपात आहे. हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाची हृदयी गोडी साखरेचे ठाई. अशा प्रकारे या क्षेत्राला फार मोठं पवित्र आणि महत्त्व आहे. बेलापूर क्षेत्र आज प्रत्यक्ष भगवंताचा हा उत्सव, देवाचा उत्सव आहे. आणि या
परंपरेतले अनेक कीर्तनकार, अनेक मंडळी या ठिकाणी सुंदर कीर्तनकार आहेत. त्यात आज माझ्या वाट्याला आलेली ही श्रावणातल्या सोमवाराची सेवा भगवान शंकराला, हरिहराला समर्पित आहे. तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, दिनरंगा मी अनाथ, दिनरंगा मी अनाथ, दिनरंगा मी अनाथ, दिनरंगा मी अनाथ, कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी. हे तुम्ही विश्वनाथ, दिनरंग मी अनाथ, दिनरंग मी अनाथ, दिनरंग मी अनाथ. हे तुम्ही विश्वनाथ, दिनरंग मी अनाथ, दिनरंग मी अनाथ, दिनरंग मी अनाथ, दिनरंग मी अनाथ, दिनरंग मी अनाथ. तुम्ही विश्वनाथ, दिनरंग मी अनाथ, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी, कायोने तुम्हापासी मी तो अल्पची संतोषी. तो का म्हणे, देवा प्रेम भातुके पाठवा किंवा काही भातुके पाठवा, पाठभेद आहेत, काही असो पण प्रेमच पाठवा देवा. तुकोबाराय सांगतात. असा हरिहराचा भाग आहे. आज श्रावण मास आहे. भगवान शंकराला आपण त्याच्या चरणावर मस्तक ठेवून त्या ठिकाणी अभंगाकडे वळूया. हर आणि हरी, हरी म्हणजे भगवान विष्णू परमात्मा जो चतुर्भुज स्वरूपाने उभा आहे. क्षेत्र पंढरपुरामध्ये परमात्मा त्या ठिकाणी विटेवरी ज्याची पाऊले समान तोचे एक दान शोध. त्याला उभा केला पुंडलिकाच्या भावार्था, गोकुळाहुनी झाला येता, निजकाम निजनिष्ठा भक्ती आता घ्या घ्या आता म्हणत असे. भगवान परमात्मा पुंडलिकरायला भेटण्यासाठी आले आणि आई वडिलांची सेवा करणारे पुंडलिकराय भगवंत दारात आल्याबरोबर, देवा हळू म्हणे, आई वडिलांची सेवा करतोय, माता पित्यांचे सेवा करतोय. अरे मी कुठे उभा राहू? मग आलेल्या पाहुण्याला तरी बसायला जागा आहे. जवळच वीट होती फेकली. ऐसा कैसा रे तू दीट, मागे बिलकावली वीट, आजही तो विटेवरती उभा आहे. योगी 28 विटेवरी उभा. जेव्हा नवते चराचर तेव्हा होते पंढरपूर, आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. असे या पंढरीचं क्षेत्र आहे. महिमान आहे जे साधू संतांनी वर्णन केलेलं आहे. तुकोबाराय म्हणतात ते पंढरी क्षेत्र, त्याचं दर्शन, त्या संतांचं दर्शन, त्या परमात्म्याचं दर्शन, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसा विटेवर देव कोठे, अशा प्रकारचं चतुर्भुज स्वरूप तो परमात्मा तिथं उभा आहे. गुणाला विटेवर, गुणा आला विटेवर, पितांबर धारी सुंदर जो
पीतांबरधारी सुंदर पीतांबरधारी सुंदर तो पीतांबरधारी सुंदर गुणाला रूपा पीतांबरधारी सुंदर पीतांबरधारी सुंदर पीतांबरधारी सुंदर पीतांबरधारी गुन्हा आला विटेवरी पितांबरधारी सुंदर जातो परमात्मा विटेवरती उभा राहिला. भक्तांच्यासाठी भगवान परमात्मा सगुण साकार अवतार घेतला. तुझं सगो म्हणून की निर्गुण रे सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. अनुमानेना अनुमान, त्याचा अनुमान काढता येत नाही, त्याचं वर्णन करता येत नाही. काळा गोरा रूप त्याचं वर्णन सांगता येत नाही. पण संतांनी त्याला विटेवरती उभा केला. तो परमात्मा सर्व भक्तांच्या हृदयात राहिला. भक्तांचे मनोरथ पूर्ण केले, भक्तांचे संकट देवाने पूर्ण केले. ऊंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्त देखून या. दासीपुत्र कन्या विदुराच्या रक्षी दैत्यागरी रक्षी प्रल्हादासी. चर्म विनोराले रोहिदासा संगे कविराच्या मागे शिलेविनी. सजय कसाया विकू लागे मास माळ्या सावत्यास खुरपू लागे. ऐक नाही, सर्व संतांची कामं भगवान परमात्मा गेले. सर्व जातीत सर्व संत जन्माला आले आणि त्यांच्या पाठीशी परमात्मा उभा होता. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवाराया. असा परमात्मा सर्वांसाठी पळाला, भक्तांसाठी पळाला, प्रेमासाठी पळाला. देवानी जातपात कधी पाहिली नाही बरं का. देवानी पाहिला तो फक्त भाव. लक्षात ठेवा, भगवान परमात्माला भाव समर्पित आहे. कुठल्या जातीतला आहे तो पाहिलं नाही भगवंताने. भुकेला हाच दुष्काळ त्याला भगवान परमात्मा भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतो. त्याच परंपरेत आले संत मंडळी. मग संतांसाठी देव धावला. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव सर्व संत मंडळी, नामदेवराय, तुकोबाराय, ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सर्व आदी संत मंडळींसाठी भगवान परमात्मा विटेवरती उभा आहे. त्यांची सर्व मनोरथ, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करू लागला. असे अनेक भक्त, अनेक संत जन्माला आले. या महाराष्ट्रात जन्म घेतले, या नगर जिल्ह्यात जन्म घेतले आणि या बेलापूरकर गावात जन्म घेतला. तेथे हरीचे दास जन्म घेतली. तेथे हरीचे दास जन्म घेतली. जन्म पवित्र ते कुळ पावन तो देश. पवित्र ते कुळ पावन तो देश. पवित्र ते कुळ पावन तो देश. पवित्र ते कुळ पावन तो देश.
जन्म घेती जन्म घेती जन्म घेती. पवित्र ते कुळ पावनत देश, तेथे हरीचे दास जन्म घेते. असेच एक भक्त आणि दास जन्माला आले, संत श्री शाहू महाराज बेलापूरकर. या घराण्यातील मूळ पुरुष संत शाहू महाराज. पेशा होता, पेशव्यांच्या दरबारामध्ये सेवा करायची. आणि पेशव्यांच्या दरबारामध्ये कार्य करत असताना, सेवा करत असताना एक खोटाळ आला, सर्वस्वाचा त्याग केला आणि मग निघाले एकटेच पंढरपूरच्या वाटेला लागले. कुणाबरोबर जायचं, काय जायचं माहिती नाही, पण निघाले. कायगाव टोक्याचे एक वारकरी भेटले. खांद्यावरती पताका आहे. कुठे चालला? चाललो म्हणे मी. चला माझ्याबरोबर. म्हणले कुठे? पंढरपूरला मी निघालोय. मग मी कोण आहे? मी वारकरी आहे. होय ना भिकारी, होय ना भिकारी, होय ना भिकारी, होय ना भिकारी. होईन भिकारी, होईन. होय ना भिकारी, होईन भिकारी, होईन भिकारी, होईन पंढरीचा वालका जे पंढरीचा वालका रे हाती हाती माझा भिकारी आहे. मी पंढरीचा वारकरी आहे. मी निघालोय, चल मला घेऊन. तू तर मोठा पेशव्यांचा दरबारातला सरदार दिसतो, हे कपडे काढून टाक. साधे वारकऱ्याचे कपडे परिधान करायला दिले आणि त्याच्याबरोबर पंढरपूरला आले. जर तुझ्या पांडुरंगाने माझा खोटा केला तर मी त्याची वारी अखंड नामस्मरण करेन. ते म्हणे चल तर तू मायाबरोबर. त्याच वारकऱ्याबरोबर पंढरपूरला आले. चंद्रभागेचं स्नान झालं, पुंडलिकरायाचं दर्शन झालं आणि त्याच महाद्वारातल्या पायऱ्याने वर चढत असताना भगवंताचे पंढरपूर क्षेत्र पाहून डोळ्यात अश्रू आले. त्याच पायऱ्या वर चढत असताना नामदेव पायरीपासून वर चढाले आणि पाहिलं तर परमात्म्याचं विटेवरती असणारं स्वरूप. देवाला पाहत 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 देवाच्या चरणाजवळ आले आणि मग देवाच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि डोळ्यातील अश्रू वाहू लागले. देवा, मी काही नसताना माझ्यावरती खोटा आळ आला. इकडं आळ पेशव्यांच्या दरबारात खोटा ठरला आणि पेशव्यांनी ठरवलं की त्यांना घ्यायला जावं. लवाजमा पाठवला. कुठे गेले? कळालं पंढरपूरला दिसले. पंढरपूरला आले. चला म्हणे, तुम्हाला दरबारात बोलवय. महाराज म्हणाले, आता मी त्याचा झालो आणि तो माझा झाला. आता इथून पुढे तुमचा दरबार मी सोडला. मी आता पंढरीचा वारकरी झालो. मी होईन भिकारी, पंढरीचा वारकरी. वारकरी झालो. आता वारकरी झालो तर मग गळ्यामध्ये माळ टाकावी लागते.
त्याशिवाय वारकरी होऊ शकत नाही. वारकरी व्हायला त्याला काही लक्षणं आहेत, त्याला काही नियम आहेत. गळ्यामध्ये माळ, पवित्र तुळशीची माळ, मस्तकी बुक्का, चंदनाचा टिळा, अशा प्रकारचं स्वरूप धारण करावं लागतं. हे वैष्णवांचं लक्षण आहे. मग आता ज्या विना हातामध्ये चिपळ्या आहेत आणि पायामध्ये चाळ बांधलेत आणि त्यांचं भजन चालू होतं. जय पांडुरंग हरी, जय वासुदेव हरी, जय पांडुरंग हरी, जय वासुदेव हरी. देवाचं अंतःकरणापासून भजन चालू आहे आणि त्या भजनात महाराजांनी मस्तक टेकवलं, पायावरती हात धरले. भगवंताची आज्ञा आहे की आपल्याकडनं अनुग्रह प्राप्त करून घ्यावा. महाराज म्हणाले, तुला आज्ञा दिली पण मला आज्ञा दिली नाही की शिष्य करावा म्हणून. त्याच रात्री सखाराम महाराजांच्या स्वप्नात देवाने जाऊन सांगितलं, अरे संत शाहू महाराज ते शाहूबा आहेत, आता ते माझे निस्सीम वारकरी आहेत, त्यांना अनुग्रह आपण द्यावा. म्हणून अंमळनेरकरांचे पहिले शिष्य कोण असतील तर बेलापूरकर आहेत. पांडुरंगाच्या देवळात, पांडुरंगाच्या रावळात अनुग्रह प्राप्त झाला, अनुग्रह दिला. आणि महाराज सखाराम महाराजांचा अधिकार एवढा मोठा होता की अंमळनेरातून निघताना मागच्या घराला काडी लावून द्यायची, काडी लावून द्यायची. तिची राग झाली का काही तेही बघायचं नाही, पेटवायचं आणि निघायचं, पुन्हा मागं वळून बघायचं नाही. जाईपर्यंत, वारी करून अंमळनेरला जाईपर्यंत भगवंतांनी त्यांची झोपडी बांधून तयार करावी, असे संतांचा अधिकार होता. शाहू महाराजांना अनुग्रह प्राप्त झाला. सद्गुरूंनी सांगितलं वारी करा. मग वारी सुरू झाली. दर महिना वारी. पेशव्यांनी त्या ठिकाणी महाराज बेलापूरला मुक्कामाला, बेलापूरला इतर त्या ठिकाणी राहत होते. दर महिन्याला बेलापूरहून पंढरपूरला पायी जायचं. जाताना हा जंगल, देवळाली वगैरे हा भाग सर्व जंगलाचा भाग होता. हिंस्र पशु होते. आपल्याला माहिती आहे श्रीरामपूरला रेल्वे स्टेशनला जायला टांगे चालायची, त्या रस्त्याला कोणी जात नव्हतं लवकर रात्रीचं. पण तो काळ त्याच्याही पेक्षा भयानक होता. अशा काळामध्ये महाराज पंढरपूरला चालत जायचे. 8 दिवसात दर महिन्याला शुद्ध वारीला पंढरपुरात. ही बेलापूरकरांची परंपरा आहे बरं, सोपी समजू नका. महाराजांच्या नंतर शाहू महाराज आणि वारी करू लागले. पहा बरं का. आणि वारी करता करता देवाला वाटलं माझ्या भक्ताला जिकडे यावं लागतं, आता मीच जाऊन भक्ताजवळ राहावं. म्हणून शाहू महाराजांच्या गळ्यामध्ये तुळशीचा हार टाकला. त्यावेळेस पुजारी कोणी असतील बडवे वगैरे, गळ्यामध्ये तुळशीचा हार, पांडुरंगाच्या गळ्यातला हार. सखाराम महाराजांच्या बरोबर दर्शनाला गेले, पांडुरंगाचा हार गळ्यामध्ये टाकला महाराजांच्या. महाराजांनी तो देवाचा प्रसाद आहे हे समजून तो घेतला, उपरण्यात बांधला. आले घरी, पूजा केली त्या हाराची. तुळशीचा हार आहे, सामान्य हार नव्हता. बाकीचे हार फुलांचे. तुळस ही देवाला प्रिय आहे, अतिप्रिय आवडे. तुळशी बुक्का तैसीच प्रीती करे. तुळशीचा हार सोडला, ती गाठ सोडली आणि हार उचलला. त्यात हारातून, तुळशीच्या हारातून पांडुरंगाची मूर्ती हातावर. देव घरा आला, देव घरा आला, गोडे गोडा जीव झाला. गोड अशा प्रकारचं आहे. परमात्मा घरी आले आणि त्याची
प्राणप्रतिष्ठा करावी म्हणून मंदिर बांधलं बेलापूरला. विठ्ठलाचं मंदिर बांधलं, तिथं मूर्ती ठेवली. आजही पांडुरंग इथं आहेत. आणि कुणासाठी आले? अहो सगळ्या बेलापूरकरांसाठी देव इथं आले बरं, एकट्या बेलापूरकरांसाठी नाही. एकाच्या कैवाडे उगवी बहु अनेकांचा कोडे उगवी अनेकांचा कोडे उगवी अनेकांचा कोडे एकाच्या कैवाडे उगवी बहुतांची कोडे उगवी बहुतांची कोडे उगवी बहुतांची कोडे. हा एकाचा कैवाडे उगवी बहुतांचे कोडे उगवी बहुतांचे कोडे एकाच्या कैवाडे उगवी बहुतांची कोडे उगवी बहुतांची कोडे. पंढरपूरचा पुतळा तो प्रत्यक्ष परमात्मा. उगवले बिंब अद्वय स्वयंब नाम हे सुलभ विठ्ठलराज. ते चतुर्भुज साजिरे विटेवरी. उगवले बिंब अद्वैत स्वयंब प्रत्यक्ष परमात्मा मूर्ती रूपाने पंचधातूच्या रूपाने आला. बेलापूरला देव आला. एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे एका पुंडलिकरायासाठी आला आणि सगळ्या वारकऱ्यांचं सर्व मनोरथ पूर्ण केले. तसं एका शाहू महाराजांसाठी आला. पण सगळ्या बेलापूरकरांचं धन्य आहे, भाग्य आहे. देव दोनदा आले. हरिहराच्या रूपाने देव आले आणि पांडुरंगाच्या रूपाने बेलापुरात देव आले. हे बेलापूरकरांचं भाग्य आहे. अशा या स्वरूपात शाहू महाराज उपासना, काकडा, आरती, नित्यनेम हरिभक्तपरायण काका, सोपान काका महाराज त्या ठिकाणी करतात. ते नियम, नित्यनेम आणि हे खरं वारकऱ्यांचं दैवत आहे. पुढे शाहू महाराज अंतर्धान पावले. शाहू महाराज बेलापूरलाच गेले. त्यांचे चिरंजीव गादीवर बसले. त्यांचं नाव होतं रामबुवा. जी प्रवरेच्या वाळवंटात आपल्याला समाधी दिसते आहे ते त्यांचे चिरंजीव आहेत, रामबुवा महाराज. रामभाऊ महाराज दर महिन्याची वारी करू लागले. निस्सीम वारकरी पंढरीचे सर्व नियम करू लागले. त्र्यंबकेश्वर, पैठण अशा प्रकारच्या वाऱ्या करू लागले. आणि पुढे गुरुची वारी शाहू महाराजांच्या काळात सुरू झाली. बरं, पंढरीची वारी आहेच, पण त्र्यंबकेश्वरची वारी सुरू झाली. पौष महिन्यात मी त्र्यंबकेश्वरला चालत जातो. त्यावेळेस बेलापूर लागत नाही. बरं, त्यावेळेस तांबेरं लागतं. तांबेरं, राहुरी, तांबेरं, हा लोणी. रोज 55 किलोमीटर चालायचं. किती? 55 रोज. 12 दिवसात पंढरपूर, त्र्यंबक आणि पुन्हा रिटर्न 13 दिवसात. म्हणून माझं बेलापूरच्या लोकांना एकच सांगणे, एकच आषाढी नको, त्र्यंबकलाच चला माझ्याबरोबर. वारीत चालायचं किती त्या वारीला कळतं. त्या वारीची एकच असं सांगतायत, निवृत्तीची वारी आणि स्वर्गाची दुरी. जो त्या निवृत्तीची वारी करेल ना, स्वर्गाची दोरी प्राप्त होती त्याला. ती वारी सोपी समजू नका. पंढरपूर ते त्र्यंबक 12 दिवसात ही सोपी गोष्ट नाही. नगर 6 दिवस आणि नगर ते त्र्यंबकेश्वर 6व्या दिवशी एवढी चाल आहे. आणि पुन्हा रिटर्न 14 दिवस. म्हणजे बेलापूरकरांची वारी नुसती देवाकडे एका जायचं नाही, येऊन जाऊन येरझार त्याला म्हणायचं वारी. येरझार घालावी लागती तेव्हा ती वारी होती. वारकऱ्याची वारी अशी आहे. त्र्यंबकेश्वर 1 महिना जाऊन येऊन, पैठण 1 महिना जाऊन येऊन, गुरुची वारी 1 महिना जाऊन येऊन. पण गुरुची वारी सुरू होते कुठून? बेलापुरात. बेलापूर ते अंमळनेर 250 किलो, 350 किलोमीटर, 450 भरतं.
आणि पुन्हा चालत यायचं. आणि मग निवृत्तीनाथांचा पालखी सोहळा तो पुढे सांगतो. संत श्री रामबुवा महाराजांनी सर्व परंपरा नित्यनेमाने आणि योग्य प्रकारे सांभाळल्या. गीता भागवत करती श्रवण, अखंड चिंतन. आमच्या घराण्यामध्ये ज्ञानेश्वरी आहे. महाराज दिंडीमध्ये असताना, दिंडी चालत असताना एका ठिकाणी थांबले आणि ज्ञानेश्वरी रोज वाचायची. ती ज्ञानेश्वरी वाचायचे आणि त्यांनी एका त्या झोपडीत तिथं ठेवली ज्ञानेश्वरी. योगायोगाने दुर्दैवाने त्या झोपडीला लागली आग. लोक पळाले, महाराज बाहेर आले. आग लागली पण महाराज सर्व जळलं, पण ज्ञानेश्वरी तशीच राहिली. आजही ती ज्ञानेश्वरी आमच्या बेलापूर घरात, देवघरात आज तिची पूजा केली जाते. ती ज्ञानेश्वरी, तिला फक्त थोडी आस लागली, पण ज्ञानेश्वरीची अक्षरं मात्र जळली नाहीत, कारण जळण्याची ताकदच कशात नाही महाराज. जर ज्ञानेश्वरी तारते तर तुम्ही आम्ही जीव का तरणार नाही, ही ताकद त्यांची आहे. पुढे त्यांचे चिरंजीव रामबुवांचे, शाहू महाराज, राम महाराज, आणि तिसरे आले भानुदास महाराज. भानुदास महाराजांची समाधी वाळवंटात महाद्वारासमोर आहे. जिथं जसा रामबुवांचा कळस आहे तसा भानुदास महाराजांचा कळस त्या पंढरपुरात आहे. चैत्र शुद्ध एकादशीला भानुदास महाराजांनी देह पंढरपुरात ठेवला. भानुदास महाराजांची कीर्ती मोठी होती, आगाध होती. भानुदास महाराजांच्या संगतीमध्ये एक संत होते, ते म्हणजे संत गंगागीर महाराज. दोघं लंगोटी मित्र होते. हे लंगोटी मित्र होते. अरे भाण्या तू मोठा आहे, हे म्हणायचं अरे गंग्या तू मोठा आहे. आणि दोघांनी एकमेकाला मिठी मारायची. अरे तू संसार करून परमार्थ करतो. आणि त्यांनी म्हणावं भानुदास महाराजांनी, अरे तू संन्यासी आहे, तुला आगे ना पिछा. पण एक काळ नगर जिल्ह्यात दोघांची कीर्ती एवढी होती की नगर जिल्ह्यातच भजन चालायचं. भानुदास गंगागीर हे भजन काही काळ चाललं. हे वारकरी संप्रदायातलं वैभव मी तुमच्यासमोर सांगतो. आज मी संपूर्ण बेलापूरकर घराण्याचं पान तुमच्यासमोर आणतोय. याला कारण की या परंपरेला बेलापूरकर ग्रामस्थांचं मोठं योगदान त्याच्यात आहे. संत भानुदास महाराज गादीवरती बसले, परंपरा नित्यनेम चालू करू लागले. असं सर्व काही नित्यनेम चालू करत असताना भानुदास महाराजांच्या स्वप्नामध्ये श्रीमंत निवृत्तीनाथ महाराजांचा दृष्टांत झाला. अधिकारी पुरुष असावा लागतो की जसा अधिकार मोठा, अधिकार तैसा करो उपदेश. जेतात तैसे देऊ, पाह्या जेतात तैसे देऊ, तैसे देऊ, तैसे देऊ. अधिकार तैसा करू उपदेश, पाह्या जेतात तैसे देऊ, हे छाया जेतात तैसे देऊ. अधिकार तैसा करू उपदेश, पाह्या जेतात तैसे देऊ, पाह्या जेतात तैसे देऊ, तैसे देऊ, तैसे देऊ. तैसे देऊ, तैसे देऊ. महाराजांचा अधिकार फार मोठा होता. भानुदास महाराज म्हणजे प्रत्यक्ष विना घेवनिया करी कीर्तनाते, ठसे बोध तेव्हा जनाच्या मनाते, गमे भाविका जो उभा देव जैसा, नमस्कार त्या सज्जना भानुदासा. जया आवडे संगती सज्जनाची, म्हणून मिळे जोड गंगा गिराची. महापातके लाविले
दूरदेशा नमस्कार त्या सज्जना भानुदासा. भानदास महाराजांना गंगागीर महाराजांची जोड. भानदास महाराज, अरे गंग्या, म्हणले काय भान्या, अरे काय करतो तू? तू निवृत्तीनाथाची पालखी चालवायला लागला. निवृत्तीनाथाच्या पादुका त्र्यंबकेश्वरवरनं भानदास महाराजांनी काढल्या. पालखी सोहळा काढला आणि महाराज चला म्हणे निघाले. महाराजांच्या संगतीत घोडा होता, त्याचं नाव होतं लाडक्या. त्याची समाधी आपल्या इथं बेलापूरला. त्या लाडक्या घोड्याची समाधी. तो लाडक्या घोडा एकादशी करायचा. कोण? घोडा. किती पायाचा? 4. आपण किती? बघा आता. घोडा एकादशी करायचा. पंढरपुरामध्ये 2 प्रश्न निर्माण झाले. 2 एकादशी आल्या. काही पंचांगामध्ये 1 दाखवली, काही पंचांगामध्ये 2 दाखवल्या आणि काहीमध्ये 1च दाखवली. घोळ निर्माण झाला. एकादशी कोणती? महाराज त्यावेळेस तिथं होते पंढरपुरात. ही चातुर्मासातली गोष्ट सांगतो तुम्हाला. सगळे मंडळी, महाराज मंडळी आले महाराजांकडे. महाराज आपली एकादशी. अरे मला काय विचारता, माझा लाडक्या सांगेल. ज्याच्या पाठीवरती देव असायची आणि तो वारी करून तो वारकरी झाला, पण तो एकादशीला कधी काही खाल्लं नाही. त्याने फक्त शेंगदाणे खाल्ले. असा तो वारी करून एकादशी वारकरी झाला. महाराज म्हणले तो सांगेल माझा लाडक्या. असं हो. ठेवले पहिल्या एकादशीला त्याच्या पुढे हरभरे शेंगदाणे ठेवले आधी, पण शेंगदाणे काही खाल्ले नाही. आणि मग हरभऱ्याची पाटी ठेवली. मग हरभरे मटामटा खाल्ले. महाराज म्हणले आज तर काही एकादशी नाही, बघू उद्या. म्हणले या उद्या. आले दुसऱ्या दिवशी. सगळं पंढरपूर संत मंडळी, बडवे उत्पात सगळे बघायला आले. चमत्कार, घोडा एकादशी सांगणार. आणि मग त्याच्या पुढे हरभऱ्याची पाटी ठेवली, पण वास घेतला नाही. आणि ज्यावेळेस शेंगदाणे पाटी सरकवली त्यावेळेस त्यांनी मटामटा शेंगदाणे खाल्ले. महाराज म्हणले आज आपली वैष्णवांची एकादशी. वैष्णवांची एकादशी. तेव्हापासून दुसरी एकादशी ही आपली वैष्णवांची ठरली. तो घोडा त्र्यंबकेश्वरपासून निघाला. महाराज म्हणले लाडक्याच्या मागं चला. मुक्काम कुठे करायचा? काही काळजी करू नका. लाडक्या जिथं बसेल तिथं मुक्काम करायचा. म्हणून बेलापूर ते त्र्यंबकेश्वर ते बेलापूर घोड्यांनी मार्ग दाखवला. आणि घोडा आला 8व्या दिवशी बेलापूरला. आणि ज्या दिवशी बेलापूरकरांची दिंडी निघते आता दुसऱ्या दिवशी घोडा इथं आला, पालखी घेऊन आला. म्हणून निवृत्तीनाथ बेलापूरला येतात. हे केवढं भाग्य आहे. देव आले, संत आले. असं हे बेलापूर गाव पवित्र आणि फार मोठं भाग्याचं गाव आहे. कारण तिथं सगळं हे भेटणार नाही. पंढरपूर, सर्व पंढरपूर इथं आलंय असं समजा. एवढं भाग्य आहे बेलापूरकरांचं, बेलापूर गावकऱ्यांचं. महाराजांच्या संगतीत तो घोडा आणि त्याचं देहसन झालं आणि त्याची समाधी इथं आहे. भानदास महाराजांनी गंगागीर महाराजाला सांगितलं, अरे मी पालखी चालवतो, तू काय करणार? म्हणजे काय करू मला सुचना. म्हणजे काही नाही, लेनो को हरिनाम आणि देने को अन्नदान. गंगागीर महाराजांना सांगितलं तुम्ही अन्नदान चालू करा. तेव्हापासून तो सप्ताह आजही चालू आहे. याला कृपा, याला परंपरा भानदास महाराजांनी त्यांना दिली. पण आता या गोष्टी सगळ्या इतिहास जमा झाल्या, ह्या पुरातन होऊन गेल्या. काळ बदलत गेला. कारण हे सत्य आहे. या घटना मी तुम्हाला सांगतो, हे सत्य आहे. त्या दोघांचं फार प्रेम होतं. भानदास महाराज श्रावण महिन्यात गंगागीर महाराज गेले आणि चैत्र महिन्यात भानदास महाराज. आता ऐका, भानदास महाराज मरताना चैत्र शुद्ध एकादशी पंढरपुरात सर्व फडकरी आलेले,
सर्व भजन चालू आहे, कीर्तन चालू आहे, मठ भरलाय, गच्च झालाय. महाराजांनी फेटा बांधला, उभे राहिले आणि महाराजांनी सांगितलं भजन चालू करा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. या भजनामध्ये महाराजांनी चिंतन केलं, आज गंग्या पाहिजे होता म्हणे. महाराजांना वाटलं आज आपला मित्र पाहिजे होता गंगा. हाक मनामध्ये आल्याबरोबर महाराज गंगागीर महाराज समोर येऊन बसले. दोघांची भेट झाली. गंगागीर महाराज म्हणतात, चल भाण्या, मी तुला घ्यायला आलोय म्हणे, मला देवाने पाठवलंय तुला घ्यायला. दोघांना अतिशय आनंद झाला. गंगागीर महाराज फक्त भानदास महाराजांनाच दिसत होते बरं, बाकी कोणाला दिसत. भानदास महाराजांनी मिठी मारली, माझा गंग्या घ्यायला आला. आणि विशेष म्हणजे रुक्मिणी पांडुरंग परमात्मा आले पंढरपूरला, त्या क्षेत्रात मठामध्ये आपल्या. आणि महाराजांनी चैत्र शुद्ध एकादशीला श्री विठ्ठल चरणी आपला देह समर्पित केला. त्याच्यानंतर भागवत महाराज आले. मोठा भागवत महाराजांचा कार्यकाळ, फार मोठी कीर्ती होती. हे मी का सांगतोय, हे वारकऱ्यांचं काय लक्षण आहे, काय परंपरा आहे. वारकरी होणं सोपं नाही, परंपरा टिकवणं सोपं नाही. फार मोठं कठीण कष्ट आहेत त्याच्या पाठीशी. भागवत महाराजांनी 1945 बनामध्ये केशवगोविंदाच्या त्या शिळा चंदनाच्या बदलल्या. त्याचा साक्ष आहे माझ्याकडे, त्याचा उल्लेख आहे माझ्याकडे. 1945 साली 40-45 सालचा तो काळ आहे. भागवत महाराज सामान्य कीर्ती नव्हती. भानदास महाराजांनी आणि भागवत महाराजांनी मिळून बेलापूरला मोठा सप्ताह केला. वाळवंटामध्ये सर्व पटकरी आणले पंढरपूरचे, गालीचे, काचीचे झुमरं, मोठा मंडप, अतिशय सर्वांना वाजत गाजत आणलं, मोठे सप्ते केले. हे बेलापूरकरांच्या सहकार्याशिवाय नव्हतं बरं. हे सगळं सहकार्य बेलापूरकर गावकऱ्यांचं होतं, दोन्ही. एवढं मोठं कार्य होतं. म्हणून या संत कार्याचं फार मोठं वैभव श्रेष्ठ आहे, लक्षात ठेवा. हे सोपं समजू नका. मग पुढे भानदास महाराजांतर भागवत महाराज, भागवत महाराजांतर भारत महाराज, कृष्णा महाराज माझे आजोबा, गोपाळबुवा महाराज माझे आजोबा, काकांचे वडील. आणि मग पुढे ही आमची परंपरा सुरू झाली गादीवर. वारकरी तत्व सोपं समजू नका. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. म्हणून वारकरी झाल्याशिवाय देह सोडू नये. वारकरी बिना माळेचा देह जाता कामा नये. अनुग्रह प्राप्त व्हावा, गुरु करावा, तेव्हाच जीवाला सुख आहे, तेव्हाच जीवाला शांती आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात की असा मी वारकरी देवा तुझ्या दारी आलोय, तुझी सेवा करतोय. मग काय मागितलं, मी भिकारी होईल. भिकारी या शब्दाचा अर्थ असा नाही की तुकाराम महाराजांना पोटाची चिंता होते म्हणून भिकारी हा शब्द वापरला. घाटावरती बसणारा भिकारी आपल्याला दिसतो तसा आहे नाही. मज भिक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. मला भीक पाहिजे, पण कशाची, प्रेमाची. देवाला काही मागायचं नाही, काही मागणे हा माणूची तो वडिलाची रीत जाणत असे. ही प्रेमाची भीक भगवंताला मागतायत तुकोबाराय. देवा हा वारकरी तुझ्या दारी आलेला आहे, पंढरीचा आहे, दुसऱ्या क्षेत्राचा नाही सांगितला उल्लेख. काशीचा, अयोध्येचा, मथुरेचा अशी नाव आहेत नाही, फक्त पंढरपूर. का, भुक्ती मुक्तीचे ते स्थळ. आणि भोळ्या भाविका निर्मळ गायली पुराणे, आणि तुका म्हणे वेदवाणी. वेदांनी त्याचं वर्णन केलंय ते या पंढरीसी घडे, आणि खळापाजर रोकडी. असं पंढरपूर क्षेत्र आहे. मग दुसऱ्या क्षेत्राचं वर्णन नाही. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होत्या पुढे. किंवा संतांच्या परिभाषेमध्ये झळझळीत सोनसळा, कळस दिसतो शोरा, बरवे बरवे पंढरपूर विठोबा रायाचे, आमचा पंढरीचा राजा तिथं आहे. लक्ष द्या.
पंढरपूर पाटणी गा महाराजा सार्वभौम आहे की नाही. आमचा राजा तिथं उभे आहे विटेवरती आणि म्हणून त्या क्षेत्राचं वर्णन महाराज सांगतात. पंढरीचा वारकरी, वारकरी म्हणजे यरझार करणारा तो वारकरी. आपण संसारालाच धरून बसतो, आपल्याला वारीच नकोय. बरं वारीत आलो तर कष्ट. महाराज गाडी आहे का बसायला? का गुडघे दुखतात, पायाला फोड आले. अरे बाबा बस पण वारी कर. भानदास महाराज काय म्हणायचे माहिती आहे का त्यावेळेस वारी करायची त्यावेळेस? भानदास महाराजांनी लिंबाचा पाला खाऊन वारी केली. लिंबाचा. त्यावेळेस वारकऱ्याला जेवायला देत नव्हते, पाणी नव्हतं, चहा बी तर बोलूच नका. कोणी गावात येऊ देत नव्हते. का? प्लेगची साथ होती, प्लेगची. या वारकऱ्यांमुळे गावातलं आरोग्य धोकादायक होईल म्हणून लोक गावात येऊ देत नव्हते. अशा काळात वाऱ्या चालल्या. आता मी जी परंपरा सांगितली सगळी ही 250 वर्षापूर्वीची कथना ही सगळी. आणि ती 250 वर्षाची परंपरा आजही माझ्या पिढीला चालू आहे. हे सोपं समजू नका. भानदास महाराज म्हणायचे आज वारकऱ्याला खायला पाहिजे पण मिळत नाही. पण एक काळ असा येईल की खाऊ घालणारे भरपूर मिळतील पण खाणारा मिळणार. हे त्यांचे शब्द त्या काळातले बरं का. महाराज म्हणायचे त्या काळात आम्हाला गरज आहे तर आता कुणी देत नाही. आणि एक काळ असा येईल की घ्या घ्या म्हणतायत पण खाणारे राहणार नाही. हे शब्द आहेत संतांचे. आणि लक्षात ठेवा संतांचे शब्द कधी वाया जात नाही. भागवत महाराजांचे शब्द फार कडक होते. भागवत महाराजांचे लोक घाबरायचे. भानदास महाराज भागवत महाराज आले की लोक घाबरायचे. गावातील लोक घाबरायचे. एका गावात दिंडी गेली. गावात गेली लोक झोपलेले 2-5 हजार लोक. त्या काळात बैलगाड्या 200-400 अशा वाहतुकीचं साधनच नव्हतं. वारी करायची म्हणजे बैलगाडीशिवाय पर्याय नव्हता. अशा परिस्थितीमध्ये महाराज निघाले आणि आले त्या ठिकाणी एका गावात झोपले. पण अचानक रात्री पाऊस आला. पाऊस आला तर आता वारकरी काय ओळखोटी उचलणार आणि कुठेतरी निवारा मिळतो का म्हणून जाणार. ते शिरले एका पाटल्याच्या वाड्यात रात्री. पाटील की त्या काळात जोरात होती. त्याला वाटलं वारकरी आहेत का काय आहेत म्हणले. चोरटेत घरात घुसल्यासारखे घुसले म्हणले. हां काय आकलं आहे का नाही विचारायची विचारी काय पद्धत आहे का नाही म्हणले. आणि भर पावसात वारकरी बाहेर काढले. एवढ्या रात्री वारकरी काय बिचारे आपले इकडे तिकडे बघितले जा निवारा केला आणि झोपले. सकाळी उठून महाराजांकडे आले. महाराज असं असं झालं आमच्यासोबत. ज्या वाड्यात घुसलो तो पाटलाचा वाडा होता आणि भर पावसात पाटलांनी वारकऱ्याला बाहेर काढलं. महाराजांचे शब्द आहेत जागेवर. महाराज म्हणले जो वारकऱ्यावरती हात उचलतो तो शहाणा नसणार, तो येडाच असेल. महाराज आजही त्यांच्या घरात जन्माला आलं तर वेडच जन्माला येत. हे शब्द आहेत, हे संतांचे शब्द आहेत. ते काही जाण्या काय वाया जात नाहीत बरं का. हे लक्षात ठेवा. संत शब्द आहेत, वाया जात नाहीत. जसं भानदास महाराजांनी सांगितलं गंगागीर महाराज अन्नदान करा. आज अन्नदान अजून काळ चालू आहे. हे संतांचे शब्द आहेत, भागवत महाराजांचे शब्द. म्हणून लोक भागवत महाराजांना घाबरायचे. पुढे भारत महाराज आले म्हणजे अशी ही परंपरा पुढे चालू राहिली. मग हे कुणासाठी? पंढरीरायासाठी, त्या परमात्म्यासाठी की ज्याच्यासाठी हा देह समर्पित केला पाहिजे. तो परमात्मा तिथं विटेवरती आहे. म्हणून तो खूप बरं सांगतात होईन विकारी पंढरीचा वारकरी. आम्ही त्याचे वारकरी हो. मग कसे हो याला दुसऱ्या चरणात वर्णन सांगितलं. हाची माझा हे माझा हाची माझा हे माझा हाची माझा ने हाची माझा ने हाची माझा ने
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई मान कुमार विठोबा रखुमाई 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 विठोबा पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की हर हर केशव गोविंद महाराज प्रभु रामचंद्र भगवान विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई। धन्यवाद. सर्व बेलापूरकरांचं अखंड प्रेम आहेच माझ्या परंपरेवर आहे. माझ्यावर तर आहेच प्रेम, माझ्या मागच्या सगळ्या परंपरेवरती तुमचं प्रेम आहे. आणि वारकरी म्हणले की त्याचा नित्यनेम आला. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, हाची माझा नेमधर्म मुखी विठोबाचे नाम. वारकऱ्याचा मूळ नियम काय असेल तर भगवंताचं नामचिंतन अंतकरणामध्ये मुखामध्ये आलं पाहिजे. तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला, नाही ऐकिला ऐसा कोणी की ज्याच्या अंतकरणात भाव नाही, प्रेम नाही, भक्ती नाही, असा जन्माला आला नाही, पाहिलाय नाही. एक दिवस अशी इच्छा आहे की संत भानदास महाराजांचं चरित्र हे 14 अध्यायाचं आहे. 7 दिवस सांगायची अशी इच्छा आहे, पण ते बेलापुरामध्येच. आणि ज्यावेळेस योग मिळेल, योग येईल, त्यावेळेस निश्चित सांगेल मी. कारण प्रत्येक अध्यायामध्ये माणसाला जीवनाचं निश्चित अशा प्रकारची सोय त्यांनी महाराजांनी प्रत्येक अध्यायात सांगितली आहे. म्हणून फार मोठं श्रेष्ठ अशा प्रकारचं वर्णन आहे. आणि भागवत महाराजांनी तर अतिशय सुंदर लिहून ठेवलं आहे. आहा धन्य बेलापूर ग्रामवासी, गडे नित्य ज्या दर्शना घ्यावयासी, की मुक्त जो की भवाचे निपाशा, नमस्कार त्या सज्जना भानुदासा. काय बेलापूरकर गावचं भाग्य वर्णन केलंय. धन्य बेलापूर ग्रामवासी, घडे नित्य ज्या दर्शना घ्यावयासी. जो कोणी रोज नित्यनेमाने पांडुरंगाच्या दर्शनाला इथं जात असेल की मुक्त, त्याला परत बाकीचं काही बघायचीच गरज नाही, तो मुक्त झाला. त्या पांडुरंगाच्या दर्शनाने, त्या स्वरूपाने मुक्त झाला. भानदास महाराजांच्या चरित्रात एक असं वर्णन आलंय की पांडुरंगाची मूर्ती तर अंगठे एवढी आहे. लोकांना वाटतं दिसतच नाही देव. काकांना म्हणतात देव दिसतच नाही हो.
महाराजांच्या मनात त्या काळात आलं की देव दिसत नाही, मग मोठी मूर्ती ठेवू म्हणे. तुमच्या सगळ्यांच्या मनात आलं, गावकऱ्यांच्या, तेच मनात महाराजांच्या आलं. महाराजांना वाटलं मोठी मूर्ती ठेवू. काय भानदास महाराजांच्या काळातलं आहे. भानदास महाराजांना वाटलं. त्याच रात्री त्या स्वप्नात भगवंतांनी जाऊन दृष्टांत दिला. महाराज म्हणले, भगवान म्हणलंय, अरे लहान आहे मीच आहे आणि मोठाही मीच आहे. माझं जे स्वरूप तुझ्या जवळ आलंय त्याची तू उपासना कर. म्हणून आजपर्यंत बेलापूरकरांच्या परंपरेत कुणी मूर्ती बदलली नाही, हे लक्षात ठेव. मूर्तीला प्राधान्य आहे, त्या स्वरूपाला प्राधान्य आहे. देव तुम्हाला दिसला पाहिजे, दिसण्यासाठी तशी नजर पाहिजे. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. लक्षात ठेवा, त्याचा अनुमान काढू नका. तो कसाही असला, पण एक लक्षात ठेवा, देवाकडे पहा, पण एकच ठिकाणी साठवा. हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडे. मूर्ती स्वरूपाने हृदयस्थ भगवान परमात्मा पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि महाराजांनी हृदयस्थ उपासना केली. पुढे वारकऱ्याचे नित्यनेम सांगितलेत. वारकरी व्हावं, पण त्याच्या नित्यनेम आहे ज्ञानेश्वरी, गाथा पारायण, तुकाराम महाराजांचं भजन, गाथ्याचं भजन, हे वारकऱ्यांचं दैवत आहे. नित्यनेम आहेत. तुळशीची पवित्र माळ गळ्यात घालायची. एका तुळशीच्या पानाने देव तोलला तर 108 मणी गळ्यात घातले तर देह तर तरणार नाही, निश्चित तरल्याशिवाय राहणार नाही महाराज. म्हणून एवढं त्याचं वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचं आहे. म्हणून तुळशी हार गळा, कासे पितांबर, आवडे निरंतर हेचे ध्यान, असा परमात्मा तुकोबाराय सांगतात. देवा, हा तुझा वारकरी नित्यनेमाचा आहे. रोज चंद्रभागेचं स्नान, विधितो हरिकथा, अशा प्रकारच्या उपासनेने भगवंताला अडवावं लागतं. भगवंताला अडवल्यानंतर तो परमात्मा तुमच्यासाठी मागे पुढे भरावून तुमचा सांभाळ करेल, याच्यामध्ये निसंशय नाही. आत्तापर्यंत सर्व भक्तांसाठी भगवंताने तेच कार्य केलं की जे बेलापूरकर घराण्यात येऊन भगवंताने हे कार्य केलं. देव स्वतः इथं आलेत. मी तुम्हाला सांगायला म्हणलं ना की 14 अध्याय एवढं आहे त्याच्यात सांगण्यासारखं की रोज एक एक नवीन तुम्हाला ऐकायला मिळेल. रोज एक एक नवीन. भानदास महाराज, अहो प्रत्यक्ष परमात्मा इथं आला बैलगाड्या घेऊन बेलापूरला, स्वस्त धान्य घेऊन आला. ती कथा फार मोठी आहे, पण स्वतः देव इथं आलेले आहेत. भक्तासाठी देव आलेले आहेत. म्हणून तेवढ्यासाठी बाबांनो काय करा, होय भक्ती केला तैसा, 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 होय भक्ती केला तैसा. पुरवी धरावी ते इच्छा, होय भक्ती केला, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, केला तैसा, केला तैसा. हाच माझा नियमधर्म, मुखी विठोबाचे नाम. नियमधर्म सांगितलाय, वारकऱ्याचा नियमधर्म आहे, त्याप्रमाणे त्यांनी जीवन आचरावं लागतं. आमचा बेलापूरकरांचा नियम काय? घोंगडीशिवाय कीर्तन करायचं, घोंगडीशिवाय बसायचं नाही. पांढरी घोंगडी, क्षणगुड गोंडे रत्न जडित तुझं श्याम सुंदर शोभली रे हारी तुझी घोंगडी चांगली. हे आमच्या परंपरेत आहे. घोंगडी आणि झोळी, झोळी म्हणजे प्रसाद, ही आपली परंपरा आहे जी गुरुघराकडनं आलेली आहे. म्हणून अंगरखा, हा अंगरखा हा परंपरेचा अंगरखा आहे. त्यामुळे ह्याला अंगरखा म्हणतात. याच्याशिवाय कीर्तन करायचं नाही. याला नियम म्हणायचे की जे नियम पाळले जातात. कीर्तनामध्ये प्रमाण द्यायचं नाही, म्हणजे आमचं परंपरेचं भाग्यावर असं सांगतं. फडाचं नियम आहेत असं तुम्हाला काही म्हणायचं नाही. चांगले गुणवान मंडळी आहेत आपण सर्व. हे आमची बेलापूरची मंडळी आहेत, आपण गुणवान मंडळी आहेत सर्व.
संस्थेची विद्यार्थी आहेत आपली. छान आहेत, अतिशय सुंदर आहेत. आपण महाराजही छान म्हणतायत. आमचे संजू महाराज तर आहेत, त्यांचे पुतणे आहेत नाही, नातू. हां नातू. आजा असा तर नातू कसा. भाग्य पखवाजा छान आहे. पण आमच्या परंपरेत असं आहे, फडात कीर्तनाला उभं राहिलं तर महाराजाला प्रमाण द्यायचं नाही, तो त्या गादीचा अपमान होतो. अर्थात माझंच नाही, असं आहे, ही शिस्त बेलापूरकरांनीच लावून घ्यावी. कुठलाही महाराज कीर्तनाला उभा राहिला त्याला आपण प्रमाण द्यायचं नाही. तो म्हटल्यानंतर आपण म्हणायचं. तुम्ही डबल म्हणा पण त्याला प्रमाण आपण द्यायचं नाही. मग हा त्या गादीच्या, कुणाच्या, नारदाच्या गादीचा तो अपमान होतो. ही बेलापूरकरांची परंपरा आहे. म्हणजे ह्या नियम, हे नियम कशाला सांगितले? हाची माझा नियम धर्म. आजकाल नियम राहिले नाही, सगळे मुक्त आहेत. आमच्या परंपरेत महिलांनी टाळ नाही घ्यायचा. याचं कारण असं आहे, मीराबाई होऊन गेल्या, जनाबाई होऊन गेल्या, सर्व भक्त होऊन गेल्या, भजन केलं, पण त्यांनी कधी कीर्तन केली नाही. ते लक्षात ठेव. ते उभा राहून कधी टाळ घेतलं नाही, ते बसून भजन केलं, पण कीर्तनकार झाले नाही. आमच्या परंपरेत ज्या सप्त्यात महिला कीर्तनकार असेल त्या सप्त्यात मी जात सुद्धा नाही. म्हणजे आता नियम आहेत ते आहेत. जे वारकरी संप्रदायाचे नियम आहेत, हे परंपरेचे नियम आहेत. याला फार मोठे प्रघात आहेत. म्हणून सप्ताह करणाऱ्यांनी एवढं लक्षात ठेवा, जिथं महिलांचं कीर्तन असेल तिथं मला गळ घालू नका. मग एरवी तुम्हाला कुठे काही बुवा आहेत मग. कारण मी माझं बांधेल. मी 10व्याचं कीर्तन करत नाही, वर्ष श्राद्धाचं कीर्तन करत नाही, बारशाचं करत नाही. हे माझ्या गादीचे नियम आहेत आणि मी माझ्या परंपरेला धरून चालतो. कशाच्या मागं पळणारा मी नाही. आणि ही परंपरा आहे, याचा धरीना अभिमान आणि करीना आपुले जतन. हे जतन करायचं आहे आपल्याला, हे टिकवायचं आहे. हे बेलापूरकरांनी लक्षात ठेवा की या परंपरा आहेत, अशा परंपरा आहेत. कीर्तनकाराला फेटा हा असा पाहिजे, विना घेणारा सुद्धा फेट्यावर पाहिजे. विना घेणारा आता छोटंसं अतिशय गोंडस स्वरूप आहे. हां, दिसायला सुंदर आहे. विना घेणाऱ्यांनी कीर्तनाला विना उभा राहताना सुद्धा पॅन्टवर नको, धोतरच पाहिजे त्याला. हां, आमच्या दिंडीत आम्ही संजू महाराजाला म्हणतो, हां संजूवा, झेंडेकरी सुद्धा धोतरवरच पाहिजे, पण चालू द्या पॅन्टवर असतील तर. मग मच्छुला आहे खैरीच्या, त्याला फेटा बांधायला लावला, त्याला शिकवलं फेटा. आज तो 17-18 दिवस फेटा बांधतो. अतिशय आनंद आहे, वैभव आहे. कारण बेलापूरकरांची दिंडी आहे ती फड परंपरेची. याला मर्यादा आहेत, याला परंपरा आहेत. महाराष्ट्रात सुटलाय कीर्तनकार असो, बेलापूरकर महाराज म्हणले की तिथं लोक घाबरतात. मग आपण नियम आपले सांभाळायला नको का? आपण आपल्या बेलापूरकरांनी नियम नको सांभाळायला? आपण तर आधी सांभाळले पाहिजे. जसं मी फडात सांभाळतो, पंढरपूरच्या फडात मी 35 गावांना जसे नियम लावले, फक्त उशीर झाला बेलापुरात यायला, आता गादीवरच उशिरा बसलो असं. पण बेलापूरकर समजून घेणारी मंडळी आहेत, परंपरेची आहेत. आणि अशा प्रकारे नियमाला महत्त्व आहे, लक्षात ठेवा. हाची माझा नियम धर्म, मुखी विठोबाचे नाम. भगवंताचं नाम घेत असताना त्याला नियम पाहिजे, परंपरा पाहिजे. आणि ती परंपरा बेलापूरकर घराण्यात, बेलापूर गावात आहे. देवा, अशा प्रकारचा हा वारकरी तुझ्या दर्शनाला आला. तुकोबाराय म्हणतात, देवा आणखीन एक, हीच माझी उपासना लागेन संतांच्या. माझी उपासना काय असेल तर केवळ संतांचे चरण धरायचे, संत सेवा करायची, हीच माझी उपासना आहे. माझं अंतकरण हेच करतं. गीता भागवत करती श्रवण आणि अखंड चिंतन विठोबाचे. या परंपरेने बेलापूरकर घराण्यात हस्तलिखित आहेत, हस्तलिखित आहेत. PhD करणारे लोक माझ्याकडे येतात पंढरपूरला हस्तलिखित बघायला. तुम्ही पंढरपूरला या, माझ्याकडे मोठे हस्तलिखित आहेत, इथंही आहेत काकांकडे हस्तलिखित. फार मोठे हस्तलिखित आहेत. म्हणजे फार मोठा तो ठेवा आहे आमचं, ते धन आहे हस्तलिखित. आणि हस्तलिखित आता बघायला मिळत नाही. आश्विन महिन्यामध्ये 3ऱ्या माळेला पंढरपूरला या
आणि मी तुम्हाला हस्तलिखित दाखवतो की ज्याच्या गाथ्यावरती तुकाराम महाराजांच्या गाथ्यावर भजन करतो ते हस्तलिखित बघायला लोक लांबून येतात. म्हणजे अशा परंपरेतलं बेलापूरकर घराणं आहे आणि ती परंपरा आज बेलापूरकर घराण्यात चालू आहे. उपासना चालू आहे. आज 9व्या पिढीला ही आलेली आहे आणि अशा ह्या उपासनेमध्ये आपण सर्वांचं फार मोठं योगदान आहे. बेलापूरकर ग्रामस्थांचं, महिलांचं, मुलांचं, सर्वांचं योगदान आहे आणि या परंपरेने आपण ही सेवा करताय, हे घडतंय, हा उत्सव करताय, फार मोठं भाग्याचं लक्षण आहे. देवा हीच माझी बोडी सेवा आहे. तुका म्हणे देवा हीच माझी बोडी सेवा, हाची माझा नेमधर्म, मुखी विठोबाचे नाम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. तुकाराम 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 तुकाराम. हे तुकाराम 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 तुकाराम. कुंडली गौरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोला केशव गोविंद भगवान की जय. संत शाहू महाराज की जय. सांगण्यासारखं या अभंगावरती पुष्कळ आहे, पण झालेली सेवा या ठिकाणी भगवंताच्या चरणावरती समर्पित करतो. आज श्रावणवारी आहे, आपलं श्रावण महिना आहे, सोमवार आहे, अजून बरेच नित्यनेम व्हायचे आहेत, देवाची पालखी आहे, सर्व काही कार्यक्रम आहेत. अशा आज मला आपण सर्व मंडळींनी बोलवलं. अतिशय फार मोठं माझं भाग्य, आपल्या बेलापूरकर गावकऱ्यांचं भाग्य आहे आणि आपलं पुन्हा सर्वांचं दर्शन झालं. सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवतो आणि झालेली सेवा इथे त्या ठिकाणी पूर्ण करतो. तुका म्हणे देवा हीच माझी बोडी सेवा, हाची माझा नेमधर्म, मुखी विठोबाचे नाम. विठ्ठल जय जय. जय विठ्ठल जय विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल.